नमस्कार. महा MTVमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर सूरज व्हिडिओग्राफर आहेत. आज सर्वात आधी आपल्या सर्वांना माझ्याकडून आणि महा MTVच्या संपूर्ण परिवाराकडून शिवरात्रीच्या शुभेच्छा. शिवरात्र आपल्याला माहीतच आहे की शिव आणि पार्वती यांच्या विवाहाचा मंगल दिवस असतो. त्या विवाहाचं एक प्रकारचं आपल्याला उत्सव शिवरात्री म्हणून आपण करतो. आणि इथे महत्त्वाची गोष्ट अशी आहे की शिव आणि पार्वती या दोघांनाही भारतीय संस्कृतीमध्ये समान महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये सुरुवातीपासूनच पुरुष आणि स्त्री यांच्या समानतेची कल्पना आहे. आणि आजच सुदैवाने नारी शक्तीचा आंतरराष्ट्रीय महिला दिनसुद्धा आजच आहे. तेव्हा या दोन्हीचा समसमा संयोग झालेला आहे. त्या दोन्हीबद्दल मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो, आमच्या संपूर्ण परिवाराकडनं शुभेच्छा देतो. आणि आपल्या विषयाला पुढे सुरुवात करूया. मागे मी सांगितलं होतं की आपला मुख्य शत्रू आता पाकिस्तान राहिलेला नाही आहे. पाकिस्तानचा विचार करण्या इतकं सुद्धा त्यांच्याकडे महत्त्व नाही आहे. अर्थात तो शत्रू आहेच, परंतु प्रमुख शत्रू नाही आहे. आपला प्रमुख शत्रू जर बघितला, प्रमुख शत्रू, प्रमुख स्पर्धक हा सगळा सध्या चीन आहे. आणि आपल्या देशाच्या धुरीणांनी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी, एस जयशंकर, राजनाथ सिंग, अमित शहा या सगळ्यांनी ठरवलेलं आहे की आपला प्रमुख स्पर्धक हा चीन आहे. आणि चीनला कसं आपण तोंड देणार किंवा चीनच्या संभाव्य युद्धाकरता आपण काय तयारी करायची. चीनशी आपलं युद्ध होईल का माहीत नाही, पण होणारच नाही असंही सांगता येत नाही. कारण सध्या चीनची आर्थिक परिस्थिती अतिशय गंडलेली आहे. अतिशय गंडलेली आहे म्हणजे त्यांचं मागे मी सांगितलंच होतं की त्यांची रिअल इस्टेट इंडस्ट्री संपूर्णपणे बुडलेली आहे. त्यांच्या देशावरती अंतर्गत कर्ज प्रचंड प्रमाणावर आहे. चीनमध्ये आता त्यांचा जो वाढीचा दर होता तो तर यावेळेला 3.9% खाली गेलेला आहे. आणि तो वर येण्याची कुठलीही शक्यता नाही आहे. म्हणजे चीनच्या एक गमतीची गोष्ट तुम्हाला सांगतो. चीनच्या जे कन्सल्टंट असतात किंवा चीनचे जे स्पेशालिस्ट असतात आर्थिक, त्यांनी जे काही उपाय सुचवलेत ते उपाय चीनमध्ये प्रॉब्लेम असा आहे की चीनमध्ये मालाला उठावच नाही आहे. तर लोकांनी मालाला उठाव द्यावा म्हणून एक उपाय जो सुचवला आहे त्यांनी, तो याच्यामध्ये दोन गोष्टी करतात. एक तर सरकारने पैसे गुंतवायला लागतात. पैसे गुंतवले की इंडस्ट्री वर येते, पण सरकारकडे पैसे नाही आहेत. ऑलरेडी एवढी कर्ज काढून बसलेत. चीनमधल्या म्युन्सिपाल्टी कर्जात बुडालेल्या आहेत, चीनमधली प्रांतिक सरकारं कर्जात बुडवलेली आहेत, केंद्र सरकार कर्जात बुडालेलं आहे. कारण सगळं एक सरकारचीच मालकी सगळी आहे, सगळ्या बँकांची मालकी सरकारकडे आहे. हवी तशी कर्ज दिली गेली आहेत आणि संपूर्ण डोलारा कर्जावरती केलेला आहे. म्हणून काय झालं, तिथल्या फायनान्स एक्सपर्टनी काय सांगितलं की लोकांनी आता खरेदी वाढवावी, म्हणजे अंतर्गत खरेदी वाढवावी. आणि त्यांनी इतकं उत्तम सजेशन दिलं आहे की लोकांनी आता घरातल्या जुन्या वस्तू टाकून द्याव्या आणि नवीन वस्तू विकत घ्याव्या, म्हणजे आमचं मार्केटला उठाव येईल. आपल्याला अल्लाउद्दीन आणि त्याचा जादुई दिवा ही अरेबियन नाईटमधली गोष्ट माहिती असेल. आणि ती गोष्ट चीनमध्येच घडलेली आहे. म्हणजे अरेबियन नाईटमध्ये लिहितानाच अल्लाउद्दीन हा चीनमध्ये होता असंच लिहिलं आहे. आणि त्यांनी काय सांगितलं होतं की त्याचा तो दिवा घरी असतो आणि एक जादूगार येतो वेषांतर करून आणि म्हणतो जुने टाकून नवीन घ्या, म्हणून तो नवीन दिवा देतो. आणि ती राजकुमारी तो जुना जो दिवा ज्यातनं राक्षस निघणार असतो तो दिवा त्या जादूगाराला देते. अशी ती सगळी गोष्ट आहे. तर जुने टाकून नवीन घ्या ही चीनमध्ये तेव्हापासून चालत आलेली जी पॉलिसी होती ती चीनी सरकार आत्ता आणत आहे. पण याचा अर्थ असा आहे की चीनला सगळीकडनं जेंजारलेलं आहे. शी जिनपिंगची एकाधिकारशाही तर आहेच, त्याच्या विरुद्ध आता सगळीकडे हालचाल चालू झालेली आहे. शिंजियांग प्रांतामधले विघर मुसलमान आहेत, त्यांच्यावरती चीन प्रचंड अत्याचार करत आहे. हे आता सगळ्या जगाने मान्य केलेलं आहे आणि सगळ्या जगात त्याच्याबद्दलचा गवगवा झालेला आहे. चीनने जी लहान लहान राष्ट्रांना बेसुमार कर्ज देऊन ठेवली होती त्यातले कुठलंच राष्ट्र ते कर्ज परत करण्याच्या स्थितीत नाही. म्हणजे तिथेही चीनचे पैसे बुडालेले आहेत. कुठंच पैसे येत नाही आहेत, कर्जाचा डोलारा नुसता आहे. अशा वेळेला चीन एखादी धाडसी मोहीम हाती घेऊ शकतो. चीनकडे दोन धाडसी मोहिमा घेण्यासारख्या आहेत. एक म्हणजे तैवानवरती हल्ला करायचा,
जिथे अमेरिका खंबीरपणे त्यांच्या विरोधात उभी आहे. जपानसुद्धा आता स्वतःला तयार करते चीनशी जर लढाई झाली तर काय करायचं ते. आणि दुसरं म्हणजे भारताच्या उत्तर सीमेवरती काहीतरी गडबड करायची. भारताच्या उत्तर सीमेवर गडबड करण्याची चीनची हिंमत नाही आहे, कारण भारताने आपली उत्तर सीमा अतिशय मजबूत रक्षणात्मक केलेली आहे, संरक्षणात्मक, आणि आपण हल्लासुद्धा करू शकतो या पद्धतीचे तिथे शस्त्रास्त्र आणि सुविधा, पायाभूत सुविधा याची उभारणी नरेंद्र मोदी सरकार गेले 10 वर्ष करत आहे. नवीन नवीन विमानतळं तिथे बांधलेली आहेत. आपले राफेल विमानं तिथे 20 मिनिटात चंडीगडहून जाऊन बॉम्बिंग करू शकतात आणि चीनशी लढाऊ शकतात. आणि मुख्य म्हणजे त्या खिंडीतनं इतकी कमी लोक येऊ शकतात की चीनच्या प्रचंड मोठ्या लष्कराचा तिथे काहीच उपयोग नाही आहे. तेव्हा तिथे काही चीन कळ काढेल असं वाटत नाही, आपली कुठलीही कळ काढेल असं त्यांचं वाटत नाही. मग राहता राहिला तायवान, तिथे अमेरिकेने त्यांची नाकेबंदी करून ठेवली आहे. सगळीकडनं झेंजारलेला देश म्हणजे चीन आहे. परंतु त्याच्यात भरीस भर म्हणून भारताने काय काय केलं आहे त्याच्याबद्दल एक थोडासा आढावा घ्यायचा आहे. चीनचं सध्या तर मी म्हटलं होतं मागे, चीनच्या 14 देशांशी त्यांच्या सीमा लागलेल्या आहेत आणि प्रत्येक देशाशी त्यांची सीमेवरती भांडणं आहेत. कारण चीन हा अतिशय विस्तारवादी देश आहे. सगळ्या देशांची सगळी जमीन त्यांना हवी असते. आपला अरुणाचल त्यांना हवा आहे, आपला लडाख हवा आहे, अक्साई चीन हवं आहे, गिलगिट बाल्टिस्तानमधनं त्यांना त्यांचा सिपेक कॅरोडर न्यायचा आहे. म्हणजे सगळीकडे त्यांना हवंच असतं. त्यामुळे सगळ्यांची भांडणं असतात. आता या भांडणाचा परिणाम म्हणून चीनला सगळीकडे लक्ष ठेवायला लागतं. आणि चीनचं एक मुख्य भांडण दक्षिण चीन समुद्रामध्ये, तैवानचं तर चालूच आहे, पण फिलिपिन्सची आहे. फिलिपिन देशाच्या आजूबाजूला चीननी कृत्रिम बेटं बांधली होती. म्हणजे प्रचंड प्रमाणावर कॉन्क्रीट समुद्रात ओतायचं, एक बेट तयार करायचं आणि तिथे आपल्या नौदलाचा तळ उभारायचा. पण नुकत्याच बातम्या अशा आल्या होत्या की ते बेट आता खचायला लागलंय, कारण समुद्राचा जो खालचा तळ आहे तो या सगळ्या कॉन्क्रीटचं वजन क्षमता करण्या इतका शक्तिशाली नाही आहे. त्यामुळे ते बेटच सगळं खचतंय. परंतु हे करून त्यांना फिलिपिन्सची जागा ताब्यात घ्यायची होती. फिलिपिन्सच्या सागरी सीमांवरती त्यांनी एक प्रकारचं आकुंचन करत आणलं होतं. म्हणून फिलिपिन्सनी भारताकडे मदतीची याचना केली आणि भारताने तत्क्षण विचार करून त्यांना आपली ब्रह्मोस मिसाईल पुरवलेली आहेत. साधारण 59 कोटी डॉलर किमतीचं हे कंत्राट आहे. ब्रह्मोस मिसाईल्स ऑलरेडी फिलिपिन्समध्ये पोचलेली आहेत आणि त्याची दोन्ही व्हेरियंट्स आपण फिलिपिन्सला देणार आहोत, जहाजावर लावण्याचं सुद्धा आणि जमिनीवर लावण्याचं सुद्धा. म्हणजे चीनने उद्या काही आगळीक केली तर आपलं सुपरसॉनिक नाही, हायपरसॉनिक ब्रह्मोस मिसाईल हे त्याला तोंड द्यायला समर्थ आहे. आणि आज तरी जगामध्ये हायपरसॉनिक मिसाईलला तोड नाही आहे. त्यामुळे हल्ला झाला तर चीनची पंचायत होणार आहे. असंच ब्रह्मोस मिसाईल आपण व्हिएतनामला सुद्धा विकणार आहोत. बोलणी ऑलरेडी चालू आहेत. आणि व्हिएतनाम हा देश दुसरा चीनशी भांडण करणारा देश. व्हिएतनामची तर भूमीची सीमा सुद्धा चीनला लागलेली आहे. आणि 79 साली चीन आणि व्हिएतनामचं जे युद्ध झालं त्यात व्हिएतनामने चीनला इतका मार दिला होता की त्यानंतर चीनी सैन्याने कुठेही युद्ध म्हणून केलेलं नाही आहे. मार खाऊन तोंड सुजलेलं घेऊन ते अजूनपर्यंत गप्प बसलेले आहेत. आणि व्हिएतनाम हा अतिशय शक्तिशाली देश आहे. अमेरिकेसारख्या महासत्तेला ज्यांनी नमवलं तो चीनला काय भीक घालतो. त्यामुळे तिथेही चीनची पंचायत झालेली आहे. लाओसमध्ये चीननी, व्हिएतनामच्या शेजारीचा देश लाओसमध्ये चीननी भरपूर मदत केली होती आणि तिथे त्यांना बुलेट ट्रेन बांधून दिली होती. आणि त्या बुलेट ट्रेनला कोणी येतच नाही. त्यामुळे तो सगळा प्रकल्प गाळात गेला आहे. लाओसचे लोक चीनच्या कर्जाची परतफेड करत नाही आहेत. लाओसची पण भारताची मैत्री आहे. व्हिएतनाम, लाओस, इंडोनेशिया या सगळ्या देशांची भारताची सांस्कृतिक संबंध इतक्या जवळचे आहेत. व्हिएतनाममध्ये तुम्हाला माहिती सांगायची म्हणून एक कौंडिन्य गोत्राचा ब्राह्मण असं लिहिलेलं आहे इतिहासामध्ये, व्हिएतनामच्या किनाऱ्यावरती गेला. ही खूप जुनी गोष्ट आहे. आणि त्यांनी तिथल्या लोकल राजकुमारीशी लग्न केलं आणि आपली संतती वाढवली. त्याच्यानंतर त्या संबंध तिथे जे साम्राज्य झालं त्याला चंपा साम्राज्य असं म्हटलं जातं. आणि त्या साम्राज्याची राजधानी पांडुरंग होती. तिथे प्रचंड मोठी चंपा देवाची मंदिरं होती. विठ्ठलाचं मंदिर आहे तिथे. आणि तेव्हापासून व्हिएतनाम आणि भारताचे सांस्कृतिक संबंध घट्ट आहेत. तीच गत कंबोडियाची आहे. कंबोडियामध्ये सुद्धा भारतीय वंशाचे राजे होते. कंबोडियन वंशाचा म्हणजे भारतातल्या राजांनी कंबोडियन मुलीशी लग्न केलेल्या मुलीचा मुलगा चोल साम्राज्याने तिकडे आलेला होता आणि त्यांनी त्याची तिथे कांचीला प्रतिष्ठापना केलेली आहे. नंतर त्यांचाच वंशज पुढे सूर्यवर्मन पहिला, त्यांनी अंकोर वट हे प्रचंड मंदिर कंबोडियात बांधलं. कांबोज हे त्या देशाचं नाव होतं. कंबोडियाशी सुद्धा भारताच्या बोलणी सुरू झालेली आहेत की त्यांच्याही संरक्षण व्यवस्थेला आपण मदत करणार आहोत.
ब्रह्मदेशाशी आपली बोलणी चालू आहेत, त्यांच्याही संरक्षण व्यवस्थेला आपण मदत करणार आहोत. सगळे जे चीनच्या आजूबाजूला देश वसलेले आहेत, इंडोनेशियामध्ये जे श्री विजय नावाचं साम्राज्य होतं ते पूर्णपणे भारतीय हिंदू साम्राज्य होतं. पुढे तिथे मजापहित नावाचं साम्राज्य तयार झालं आणि आता बालीमध्ये तर हिंदू धर्म हे आपल्याला माहीतच आहे, परंतु इंडोनेशियासुद्धा भारताचा एक खंदा मित्र आहे आणि ते सुद्धा ब्रह्मोसची मागणी करतायत. चीनच्या विस्तारवादाचा जो प्रॉब्लेम आहे तो सगळ्या या देशांना भेडसावतोय आणि त्याकरता ते भारताकडे बघतायत. आणि शिवाय हे सगळं कमी म्हणून सिंगापूरला मलाक्का समुद्रधुनी जी आहे त्याचं संपूर्ण पोलिसिंग, तिथे चाचे वगैरे असतात किंवा कोणी असतील ते सगळं भारतीय नौदलाकडे सोपवलेलं आहे. म्हणजे चीनला तिथनं सहजी ये सुद्धा करता येणार नाही अशी परिस्थिती आहे. तर या सगळ्या पद्धतीने भारताने चीनला घेरलेलं आहे आणि हे फार महत्त्वाचं आहे, कारण पुढे जर काही युद्ध वगैरे झालं तर आपलं नौदल तिथे फार मोठी भूमिका घेऊ शकतं. निकोबारला आपण मोठा तळ बांधतोय, मिनिकॉयवरती आपण एक मोठा नेव्हल आणि नेव्हल एअरफोर्सचा तळ बांधतोय. मालदीवसारख्या देशांनी चीनच्या मांडीवर जाऊन बसलेलं आहे, त्यामुळे मालदीवच्या अगदी छाताडावर आपला आता मिनिकॉयला मोठा तळ बांधतोय आणि चीनला भयंकर त्यांनी त्रास होतोय. मग चीनने त्याला ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. ग्लोबल टाइम्समध्ये चीनचं जे कम्युनिस्ट पक्षाचं मुखपत्र आहे त्याच्यामध्ये लेख आला की भारत हे करतोय हे चुकीचं आहे. अरे माझ्या घरात मी काय करतोय, तू कोण सांगणार मी काय करावं की नाही करावं? ही तर मिनिकॉय ही संपूर्णपणे आपली मालमत्ता आहे, चीनचा तिथे काही संबंधच येत नाही. आपण लक्षद्वीपला मोठा नौदलाचा तळ बांधतोय, मिनिकॉयला मोठा नौदल आणि विमानं याचा तळ बांधतोय. मॉरिशसने आपल्याला अगालेगा नावाचं एक भेट दिलंय, तिथे आपल्या नौदलाचे विमानं आपण स्थित करतोय. त्यामुळे अरबी समुद्र आणि हिंद महासागर इथे आपण सगळीकडे चीनची नाकेबंदी करत आणलेली आहे आणि त्याचा चीनला भयंकर त्रास होतोय. पण आत्ता करता येण्यासारखं काही नाही आहे, कारण दुसरीकडे आपण क्वाडमध्ये सुद्धा ॲक्टिव्ह आहोत. क्वाड म्हणजे भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान या 4 देशांची संयुक्त नौदलाच्या कवायती पण झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये गेल्या वेळेला फ्रान्सने सुद्धा आपली एकमेव विमानवाहू नौका पाठवली होती आणि या पद्धतीने दक्षिण चीन समुद्राची नाकेबंदी करणं, ती अर्थात अमेरिकेच्या मदतीशिवाय आपल्याला करता येत नाही. अमेरिकेची 2 महाकाय विमानवाहू नौका आणि त्यांच्याबरोबरच्या 30-30 जहाजांचे ताफे असतात, ते तिथे अमेरिकेने सेट करून ठेवलेले आहेत. या सगळ्या प्रकाराचा अर्थ असा की भारताने अतिशय विचारपूर्वक, अतिशय हिमतीने आणि एका महासत्तेला साजेसं वर्तन करून चीनची सगळी बाजूने नाकेबंदी करत आणलेली आहे. आर्थिकदृष्ट्या चीन कमकुवत झालेला मी आपल्याला सांगितलंच होतं. लगेच चीन कोसळेल का तर नाही, परंतु परिस्थिती अतिशय गंभीर आहे चीन करता आणि आपण त्याचा पुरेपूर फायदा घेत आहोत. म्हणून मी तुम्हाला सांगितलं तसं आपण लक्ष सध्या चीनकडे देतोय, आपण लक्ष पाकिस्तानकडे द्यायची गरज नाही, इतकं पाकिस्तानची हालत गंभीर झालेली आहे. पण चीनच्या बाजूनी आपण सगळ्या बाजूनी त्यांची नाकेबंदी करता आणलेली आहे. ही बाब आपल्यापर्यंत मला पोचवायची होती, कारण बऱ्याच लोकांनी आपल्या कमेंट्समध्ये मला लिहिलं होतं की पाकिस्तान तर शत्रू होताच, पण चीन हा प्रमुख शत्रू आहे, त्याच्याविरुद्ध आपण काय करतोय? तर आपण हे सगळं करतोय आणि एका बाजूला चीनची व्यापार तोही चालूच आहे, तो काही आपण बंद करत आणलेला नाही आहे. अशी ही सध्याची मांडणी आहे. हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर आपण आपल्या मित्रपरिवाराबरोबर तो शेअर करा. आपल्या कमेंट्स आमच्याकडे येऊ देत. आम्ही नेहमीच अशा आपल्या कमेंट्सवरती प्रतिक्रिया देतो, त्यातल्या काही निवडक कमेंट्सवरती प्रतिक्रिया आम्हाला द्यायच्यात. पण आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जर आतून दाबलं नसलं तर ते बेल आयकॉन प्रेस केलं म्हणजे आमची नवीन व्हिडिओ निघाले की त्याची बातमी आपल्यापर्यंत पोहोचेल. तर काही कमेंट्सवरती बोलायचं आहे. त्याआधी मला एका चुकीची दुरुस्ती करायची आहे. रावी नदीच्या वरच्या माझा जो व्हिडिओ झाला त्या व्हिडिओत एक चूक झाली होती. मी सिंधू पाणी वाटप करार 1960 साली झाला, तो 19 सप्टेंबर 1960 साली झाला, ते बरोबर आहे. पण त्याच्यात मी नेहरू लियाकत अली असं सांगितलं होतं, ती चुकीची गोष्ट होती. लियाकत अलीचा खून तर 51 सालीच झालेला होता. हा करार नेहरू आणि पाकिस्तानचे तेव्हाचे राष्ट्रपती मोहम्मद अयूब खान यांच्यामध्ये झालेला होता. करारात भारताला नुकसान झालं वगैरे ते सगळं मी बरोबर सांगितलंय. फक्त नेहरू लियाकत अली करार हा जे पार्टिशन झालं, जी फाळणी झाली, त्याच्यात एकमेकांच्या संपत्तीची देवाणघेवाण कशी करायची त्याबद्दलचा करार होता. ती वेगळी कहाणी आहे, तिथेही नेहरूंनी भारताला गाळात घातलेला आहे, ते आपण मग कधीतरी बोलू. परंतु हा करार जो होता पाणी वाटप करार तो नेहरू आणि अयूब खान यांच्यामध्ये झालेला होता. एक अरुण जोशी डॉक्टर पुण्याचे आहेत, आमचे हे प्रेक्षक आहेत, त्यांनी मला ही चूक लक्षात आणून दिली, त्याबद्दल त्यांना धन्यवाद. आणि मला वाटलं अशा चुका खरं माझ्याकडनं होता कामा नयेत, म्हणून मी ती
क्षमस्व ही चूक झाली. आता काही निवडक प्रतिक्रिया वाचून दाखवायच्या आहेत. संजय राणे लिहितात की सर, तुमच्याकडून प्रेरणा घेऊन आम्ही जनजागृती करत असतो. जय हिंदू राष्ट्र. धन्यवाद संजयजी. मला अगदी बरं वाटलं की याच्यावरनं काही ॲक्शन होती आहे. माझ्या बोलण्यावरनं माझ्या बोलण्याचा कुठेतरी फायदा होतो आहे. डॉक्टर गणेश प्रदीप तनपुरे लिहितात की मी नियमितपणे आपले व्हिडिओ बघतो. प्रत्येक गोष्ट तर्कनिष्ठ मांडणे हे आपल्या व्हिडिओचं विशेष आहे. आपण सद्गुण विकृती यावर अजून विस्तारित व्हिडिओ करावा ही विनंती. नक्कीच त्यावरती आमचा विचार आहे. एक विस्तारित व्हिडिओ करायचाच आहे, कारण हिंदू समाजाला सद्गुण विकृतीचा जो रोग जडलेला आहे, जे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितलं होतं, तो खरोखर अतिशय घातक आहे. सावरकरांनी एका ठिकाणी फार चांगलं सांगितलं होतं की मला ब्रिटिशांची भीती वाटत नाही, मुसलमानांची तर नाहीच नाही, मला भीती वाटते ते हिंदूंमधले जे लोक आहेत जे ब्रिटिश आणि मुसलमानांच्या बाजूने उभे राहतात. म्हणजे त्यांनी प्रत्यक्ष म्हटलं नाही, पण नेहरू आणि गांधी या द्वयीबद्दल त्यांचा बहुतेक उल्लेख असावा. त्यांची मला खरी भीती वाटते, कारण आपल्याच माणसावर शस्त्र चालवणं हे कठीण असतं. अनय कळवतात की सर, न्यूझीलंड देशाबद्दल काही व्हिडिओ बनवा. भारताबद्दल त्यांची काय मते आहेत. नक्कीच आम्ही न्यूझीलंडवरती व्हिडिओ बनवू, पण न्यूझीलंड आणि भारत यांचे अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध आहेत. दोन्ही देश हे कॉमनवेल्थचे मेंबर आहेत आणि त्यामुळे आपला चांगला त्यांच्याशी संबंध आहेत. प्रमोद पवार विचारतात की वक्फ बोर्ड बंद होईल का. माझ्या अंदाजाने होईल. फक्त मला वाटतं 24मध्ये एकदा निवडणुका पूर्ण झाल्या आणि पुन्हा नरेंद्र मोदींची सत्ता आली की त्यानंतर कदाचित पहिल्या 6 महिन्यातच वक्फ बोर्डाचा निर्णय घेतला जाईल आणि ते बंद होईल. अनिरुद्ध देव लिहितात की सर, केरळमध्ये भाजप कधी सत्ताधारी होईल. केरळमध्ये मुख्य प्रश्न झालेला आहे, तिथे मुसलमानांची लोकसंख्या खूप जास्त आहे, त्यामुळे तिथे सत्ता मिळवण्याकरता जरा जास्ती मेहनत करायला लागणार आहे. अल्टिमेटली आपण ते करू. आपल्याला जर माहिती असलं तर केरळच्या ज्या काँग्रेसच्या जनरल सेक्रेटरी होत्या पद्मजा, त्या कालच भाजपमध्ये सामील झालेल्या आहेत. तिथल्याही लोकांना लक्षात आलेलं आहे की काँग्रेस आणि डावी आघाडी यांनी आपल्याला हिंदूंना किती फसवलेलं आहे मुसलमानांच्या आहारी जाऊन. तर कदाचित या निवडणुकीत आपल्याला थोडंफार काहीतरी त्याचं परिणाम पाहायला मिळेल. राघवेंद्र शास्त्री कळवतात की नमस्कार सर, सुमारे 42 वर्षापूर्वी मी कॉलेजचा विद्यार्थी होतो तेव्हा असं कुठेतरी वाचलं होतं की डिएगो गार्सिया हा भारतात विलीन होऊ शकत होता, पण नेहरूंच्या मूर्खपणामुळे तसं झालं नाही. हे खरं आहे का. डिएगो गार्सिया हे ब्रिटिशांच्या ताब्यात होतं आणि त्यावेळेला काही ब्रिटिशांनी ते आपल्याला ऑफर केलेलं नव्हतं, पण आपण जर व्यवस्थित ब्रिटिशांची तेव्हा सौदा केला असता तर नक्कीच आपण डिएगो गार्सियासुद्धा घेऊ शकलो असतो. ज्याप्रमाणे लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार आपल्याला मिळालं, पण ब्रिटिशांनी नंतर एक कृती करून तो अमेरिकेला ते लीजवरती विकलेलं आहे. त्यामुळे अमेरिकन नौदलाचा खूप मोठा बेस सध्या तिथे आहे. माधव देसाई विचारतात, ब्रह्मपुत्रा नदी पाकिस्तानात जाते का. पूर्वीच्या पूर्व पाकिस्तानात जाते ती, परंतु आता जो बांगलादेश आहे, ब्रह्मपुत्रा आणि गंगेचा संगम पुढे बांगलादेशात होतो आणि तिची पद्मा नावाची प्रचंड मोठी नदी होऊन ती बांगलादेशमध्ये समुद्राला मिळते. चैतन्य उपाध्याय लिहितात की सर, यू टूक द सब्जेक्ट फ्रॉम कर्नाटक टू गाझा टू चंद्रगुप्त टू बेंगालुरू बॉम्ब ब्लास्ट. What a deep and thorough knowledge you carry and the way you present it also nice. थँक्यू चैतन्यजी, आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आणि आपल्याला बऱ्याच त्यांनी इतर पण गोष्टी म्हटल्या आहेत की ऑइल, डॉलर अँड लिथियम विच अँड हाऊ विल सर्वाईव्ह द नेक्स्ट फ्युचर. माझ्या मते ऑइल आणि लिथियम याची सध्याची चलती आहे. डॉलर काही फार दिवस चालेल असं वाटत नाही. इतर करन्सीजसुद्धा डॉलरला ओव्हरटेक करू शकतात. हाऊ इंडिया कॅन फेस द फ्युचर विथ फर्म. भारत भविष्याला कसा सामोरा जाईल, तर आपल्या देशाभिमान, देशातल्या लोकांची प्रॉडक्टिव्हिटी वाढवायची आणि एकी वाढवली तर भारताला अडवू शकेल अशी सत्ता आता जगात उरलेली नाही. तेव्हा आपण त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार नक्कीच त्याकडे लक्ष देत आहे की भारतीय वंश, भारतीय लोक यांचा देशभक्ती यांची वाढवायची आहे, प्रॉडक्टिव्हिटी वाढवायची सर्वात महत्त्वाची, आणि सगळ्या जगावरती आपण राज्य करू शकू, विश्वगुरू होऊ शकू ही क्षमता निश्चितच आपल्यामध्ये आहे. बघूया तो क्षण कधी येतो ते. आपल्या हयातीत तो येईल असं वाटतंय, कारण 2047पर्यंत भारत हा विकसित देश करायचं स्वप्नच मुळी नरेंद्र मोदींनी पाहिलेलं आहे आणि आपल्याला सगळ्यांना ते दाखवलं आहे. असो, आपले हे कमेंट्स फार चांगल्या होत्या. मला जमलं तसं त्याप्रमाणे त्यांना मी उत्तरं दिली. अशाच आपल्या कमेंट्स येत राहू द्यात. पुन्हा एकदा आपल्याला शिवरात्री आणि महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन हा व्हिडिओ संपवतो. नमस्कार आणि धन्यवाद.